सुनबाई या बाहेर चेहरा दाखवा। तुम्हाला अस्मी प्रधान काय आहे ते तरी माहिती आहे का? सारंगच्या आयुष्यात अस्मी प्रधानला मीच पेरलेलं आहे। माझ्या घरची सोनूशी तिचं सारंगवर असलेलं प्रेम खोटं आहे। ती फक्त आणि फक्त सारंगच्या पैशासाठी त्या घरात थांबलेली। या माणसाची नियत तुला ठावच आहे ना? तुझ्यासाठी काय नवीन आहे का ते? त्यासाठी चांगलं झालेलं बघवतच नाही, तुझा संसार कसा मोडल हेच ते बघत्याल। पण साव, ही समधी माणसं काय बी बोलली तरी तू चांगलंच वागायचं। चांगलं वागून या बापाची तू पोर आहेस सिद्ध करायचं। त्या समध्या लोकांना सांभाळ, सवय बापूंना सोडू नको, त्या घराला सोडू नको। समध्यास मी जप काय बी बोलली तरी उलटा शब्द बोलायचं नाही। वचन दे मला साऊ, वचन दे मला। बोल की ग साहू। दिलं वचन बाबा। चला मी ठेवते हा, आपण नंतर बोलूयात। माझा संसार माझी वाट बघतोय। पांडुरंग, मी बाळा सारंग। आई जा तुझा। मला नाही बोलायचं आहे, प्लीज मला। सारंग ऐक बाळा, शांत बस बस, मला एकटं सोडणार? हो हो हो, बस बस। ऐक, बोल माझ्याशी। आतल्यात कुडत नको बसूस, तू बोल, मी आहे ना इथे। घाबरू नकोस, आई आहे तुझ्या बरोबर कायम। बोल तू। काय बोलू? सांग ना, काय बोलू? काय झालं हे? सांग ना तू, काय झालं? तुला सगळं माहिती असताना सांग ना, काय माझं काय चुकलं? काय चुकलं आहे माझं?
त्या अस्मीला तू निवडलं होतंस ना माझ्यासाठी. मग माझं काय चुकलं आई? आयुष्यात पहिल्यांदा मी एका मुलीवर मनापासून प्रेम केलं. पहिल्यांदा असं वाटलं की कोणीतरी मला जाणून घ्यायचा प्रयत्न करते. तिच्यासोबत आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहिले मी. आई माझ्या हक्काची व्यक्ती. आज लग्न होतं आमचं. पहिल्यांदा मी स्वतःसाठी स्वप्न पाहिलं. आई कदाचित हेच चुकलं माझं. नाही रे बाळा, स्वतःसाठी स्वप्न पाहिलं ना आई, हेच चुकलं माझं. झालं ना, सगळ्या गोष्टीचं प्रायश्चित्त झालं. त्या जगन्नाथने नशीब लिहिलं ग माझं. नाही पण तुझं काही नाही चुकलं. तू नको स्वतःला दोषी समजूस. तुझं काहीच चुकलेलं नाहीये. हं? उलट तू मनापासून प्रेम केलंस, जीव तोडून प्रेम केलंस, खरं खरं प्रेम केलंस. पण चुकीच्या व्यक्तीवर केलंस ना. ती व्यक्ती खोटी होती, चुकीची होती, ती खरी नव्हती. जगन्नाथ तिला आपल्या आयुष्यात पेरलं होतं. ते मृगजळ होतं, ते काय खरं नव्हतं.